संतश्रेष्ठ सोपान काकांची पालखी आपण आज आहे ना सोमेश्वर कारखाना सोमेश्वर या ठिकाणावरून प्रस्थान झालेलं आहे। ते सोमेश्वर या ठिकाणावरून प्रस्थान होऊन आपल्याला आहे ना पहिलं जे विसावा आहे तो 10 फाटा या ठिकाणी पहिला विसावा आपल्याला 10 टाका या ठिकाणी 10 फाटा या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सर्व वारकरी आपल्या आहे ना लाईनीमध्ये उभे आहेत, कारण आपण आहे ना आता प्रस्थान होण्यासाठी प्रस्थान होत आहे या ठिकाणी प्रस्थान होत आहे ते त्यामुळं आपल्याला आहे ना या ठिकाणी जर पाहिलं सर्व वारकरी आहे ना एकमेकाच्या आहे ना लाईनीमध्ये म्हणजे आता प्रस्थान होऊन पुढे निघालेली दिंडी या ठिकाणी पाहिलं तर आपण पाहिलं दिंडी पुढे निघालेली आहे। तर आपण ह्या पवित्र असं जे सोमेश्वर या ठिकाणावरून दिंडी आपली एकामागे एक वारकरी एक पाऊल पुढे टाकत पंढरीच्या वाटेकडे निघालेले आहे। पंढरी चालती पाऊल चालती पंढरीची वाट असं एक विठ्ठलाचे ना ते विठ्ठल माऊली म्हणत एक भजन करत आणि गवळणी गात भजन करत आपले जे वारकरी निघालेले या ठिकाणी जर पाहिलं तर आता मी तुम्हाला वर गाडीवर या ठिकाणी आपण बघू शकता। आता मी आहे ना एक श्री संत श्रेष्ठ सोपान काका पालखी दिंडी या सोहळ्यामध्ये आणि मी तुम्हाला या सोहळ्याचा संपूर्ण असा आहे ना एक जे सासवड ते पंढरपूरपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे ना संपूर्ण मी दाखवणार आहे या ठिकाणी। तर मी तुम्हाला दाखवते ते समोर या ठिकाणी बघू शकता। हे सर्व पालखीचे जेवढे असते ना ह्या पालख्या इथे थांबलेल्या आहेत या ठिकाणी आणि ह्या पालख्या इथे थांबून तर पुढे निघणार आपण बघू शकता या ठिकाणी। हे सर्व पालखी सोहळ्याचे या ठिकाणी आपण बघू शकता हे पालखी सोहळ्याचे सर्व हे आता बघा हे या ठिकाणी जर आपण पाहिलं ना ते सर्व ना यांच्या बाजारला पेट लागलेले आहेत या ठिकाणी। हे बघा हे संपूर्ण इथे आहे ना त्या बाजारपेठ आहे म्हणजे हे जे गाव आहे ना हे गाव सोरटेवाडी गाव आहे। त्या गावाच्या इथे आहे ना सोरटेवाडी गाव आहे या ठिकाणी आहे ना जे पालखी सोहळा आलेला आहे हा आहे जे आहे ना संत श्री संत सोपान काका यांचा पालखी सोहळा आहे। या पालखी सोहळ्याचा आहे ना जे पांडुरंगाच्या वारीतले जेवढे वारकरी असतील ना हे वारकरी सर्व आहे ना आपला ही इथे पालखी थांबलेली आहे। विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये पालखी थांबलेली आहे या ठिकाणी आणि ह्या पालखी सोहळ्याचा सर्व आनंद घेताना हे जे आहे ना संपूर्ण वारकरी आहे ना संपूर्ण आनंद घेतात आणि या ठिकाणावरून आहे ना ह्या जो विसावा आहे ह्या विसाव्याच्या ठिकाणावरून पुढे परत आपलं पालखी आहे ना पुढे निघणार आहे या ठिकाणी। तर पंढरपूरकडे एक पाऊल टाके ते प्रस्थान करत आपलं पालखी सोहळा निघणार आहे। हा जो आहे हा आपल्याला जर पाहिला तर आपला हा आपण म्हणतो ना सगळ्यात पहिला जो येतो ना ते आता हे पावा त्या ठिकाणी संपूर्ण गाड्या ज्या पालखीला लागणाऱ्या संपूर्ण ज्या गाड्या आहेत ना ह्या गाड्या पुढं येऊन थांबत असतात या ठिकाणी आणि ना त्याच्यानंतर पाठीमागून आहे ना जे वारकरी येत असतात या संपूर्ण गाड्या आहे ना पुढे आलेल्या आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकता ह्या गाड्या आणि जे आहे ना दिंडीचे सोहळ्यातले जेवढे दिंडीमध्ये आहे ना ते संपूर्ण सगळे इकडे येत असतात या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या पालखी सोहळ्यातल्या संपूर्ण सर्व गाड्या पुढे आलेल्या आहेत। भरपूर लांबपर्यंत आहे ना ह्या गाड्या आहेत। तेव्हा या ठिकाणी जर पाहिलं ना या ठिकाणी सुद्धा आपल्याला ना पुढे भरपूर अशा गाड्या आलेल्या आहेत आणि एवढ्या गाड्या कारण आहे ना आज जर पब्लिक पाहिलं ना या ठिकाणी भरपूर पब्लिक आहे। 2.5-3 लाखाच्या पुढे आहे ना या आहे ना याच्यामध्ये पब्लिक आहे आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये करोडमध्ये पब्लिक आहे। कारण आहे ना भरपूर पब्लिक आहे असते या सोहळ्याला ज्या माऊलीच्या आणि संत श्री सोपान काका त्याच्यानंतर आपली मुक्ताई देवी त्याच्यानंतर आपले निवृत्ती महाराज यांच्या आहे ना सोहळ्याला भरपूर असं पब्लिक असतं आणि त्याच्यानंतर सर्व एकत्र पब्लिक येतं एका ठिकाणी येतं ते वाखरी या ठिकाणी झाडाखाली सुद्धा आहे ना असे एक करत तेव्हा छोटे वारकरी 74 त्या दिंड्या संपूर्ण सर्व दिंड्या पुढे आलेल्या आहेत या ठिकाणी जर पाहिलं ना तर ह्या संपूर्ण अशा दिंड्या पुढे आलेल्या आहेत। आता हे या ठिकाणी बघा आता हे पुढे दिंडी चाललेली आहे म्हणजे ह्या दिंड्या अजूनसुद्धा आहे ना पुढे इथे थांबलेले आहे। तिथे थांबून यांचं आपलं
स्वतःचा एक आराम करतात हे लोक त्या ठिकाणी. हे बघा आता हे जे आहे ना त्या दिंड्या बघा आता त्या अजूनसुद्धा या दिंड्या आहे ना आता जिथं आहे ना आपलं जिथं आहे ना ते दुपारची जे काही दिंड्या जाणार या ठिकाणी भेटतात. हे बघा आता हे वारकरी हे पाहू शकता आपण या ठिकाणी. हा दिंडी क्रमांक 3 आहे. दिंडी क्रमांक 3 तर गावाची लाची गाव आले. हे ग्रामपंचायत खोळ आहे या ठिकाणी. हे दिंडीच्या स्वागतासाठी ना रांगोळी केलेली आहे पुढे या लोकांनी. संत सोपबाग आहे इथे सुद्धा दिंडीचा आहे ना इथे मुक्काम आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. हे पहा ते सर्व आहे ना त्या गाड्या लावलेल्या आहेत या ठिकाणी. आपण बघू शकता आता आहे ना संपूर्ण या दिंड्यांचा असा प्रकार. इथे बघा शेती जे शेती सर्व शेती हिरवीगार शेती असल्यामुळे आहे ना त्या दिंड्या बघा आपल्याला कशा चाललेल्या असतात. हे जे आहे ना हरे राम हरे कृष्णची इथे आहे ना थोडंसं त्या लोकांचे सुद्धा आहे ना इथे पालखी असते. कारण ज्यावेळेस पांडुरंगाची पालखी निघते ना त्यावेळेस सर्वांच्या पालख्या निघत असतात पांडुरंग दर्शनासाठी जाण्यासाठी या ठिकाणी. आणि टाळांच्या गजरामध्ये हे लोक आहे ना आपल्या आहे ना पांडुरंगांच्या वाट काढत काढत पांडुरंग पंढरीला जात असतात या ठिकाणी. आणि हे ॲम्ब्युलन्स वगैरे हे ना पुढे येऊन आहे ना डॉक्टरांचे पथक पुढे येऊन थांबलेलं असतं. डॉक्टर हे आहे ना प्रत्येक कारण तालुक्यावाईज डॉक्टर असा तालुका संपला का डॉक्टरांचे ना त्यांचा एरिया वाईज असतं. कारण हे आहे ना प्रत्येक एरिया वाईजच हे ना याच्या आपल्या वारकऱ्यांची सेवा करत असतात. वारकऱ्यांची सर्व सेवा आहे ना हीच इच्छा म्हणजे जे वारकऱ्यांची सेवा आहे ते विठ्ठलाची सेवा अशी मानली जाते. म्हणून सर्व ही वारकऱ्यांची सेवा करत असतात या ठिकाणी पाहिलं तर. आणि आपण पाहू शकता हे सर्व दिंडे आलेले आहेत त्या ठिकाणी. भरपूर प्रमाणामध्ये त्याच्या दिंड्या पुढे चालत असतात त्या ठिकाणी पाहिलं तर. आणि अशा दिंड्या पुढे पुढे चालत असतात. हे पहा हे 8 नंबर दिंडी हे 8 नंबर दिंडी म्हणजे ज्या याच्या पाठीमागच्या रथाच्या पाठीमागच्या जेवढ्या दिंड्या आहे ना त्या सर्व पुढे आलेले आहेत. रथाच्या पुढच्या आणि पाठीमागच्या दिंड्या आहे ना सर्व पुढे निघून आलेले आहेत त्या ठिकाणी. कारण आपण बघू शकता आपण ह्या इथे बघू शकता या ठिकाणी जे आहे ना जे पोलीस लोकांचे जे बॅरिकेड आहेत ना ते बॅरिकेड लावलेले. ज्यावेळेस दिंडी आहे ना म्हणजे जी संत श्री सोपन काकांची ज्यावेळेस पालखी बाहेर निघणार ना त्यावेळेस ना हे जे मोठमोठ्या गाड्या इथे थांबवणार आहे लोक. आणि जे पोलीस लोक आहेत ना आपली सेवा पण आपल्या ना माऊलींची जी सेवा ती विठ्ठलाची सेवा हे 24 तास काम करत असतात. आणि माऊलींच्या पाठीमागे 24 तास पोलीस लोक सुद्धा काम करत असतात त्या ठिकाणी. आपण बघू शकता संपूर्ण अशी आपल्या त्यांची सोय करत असतात. पालखीचा जो दुपारचा आहे ना विश्राम व्यवस्था होते. दुपारचा जो वडगाव निंबाळकर या ठिकाणावरून आपल्याला आहे ना पुढेची एक कोराळे बुद्रुक या ठिकाणी जाणार आहे. ते आपण पाहत असताना जेव्हा आहे ना संत श्रेष्ठ सोपन काका पालखी ही सासवड ते पंढरपूर या ठिकाणी चालते. आणि सर्व वारकरी आपल्या पालखीबरोबर चालत असतात. आता हे गावकरी जे ग्रामस्थ लोकांनी ना पालखीचे असे भव्य स्वागत करून पालखी आता आपल्याला दुपारी जी निघालेली पुढे कोराळे बुद्रुक आणि सर्व गावकरी लोक आपल्या पालखीला आहे ना एक सोडवण्यासाठी पुढे आलेले. आता हे सर्व गावकरी युवा लोक भरपूर आहेत या ठिकाणी. आणि महिलांचा तर महिला सर्वात जास्त पण दिसतात. महिला गावातल्या महिला सर्वात जास्त वडगाव निंबाळकर या ठिकाणच्या गावातल्या महिला सर्वात जास्त दिसतात आपल्याला. कारण महिला या सगळ्यात जास्त आपल्याला येण्यासाठी दिसतात. आज जर तुम्ही पाहता एवढे
गर्दी आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आज आपण पाहू शकतो या ठिकाणी गर्दी ही ना 51 नंबर दिंडी व्यावसायिक खुर्द काळभैरवनाथ 51 नंबर वाट करून घेतली या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या गाडीवरची वाट बघतात 49 आल्यानंतर 50 त्याच्या पाठीने सगळे वेळचे वाट करून या ठिकाणी आणि त्याच्या पाठी आता दिंड्या सर्व पुढे गेलेले आहेत एक दिंडी कारण सर्व ह्या गावाच्या पुढे सावलीला जाऊन बसतात या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघतो हे सर्व दिंड्या कारण आता दिंड्या ज्यावेळेस जॉईंट होतात ना त्यावेळेस स्लो चालतं ज्यावेळेस गावाच्या बाहेर म्हणजे संपूर्ण जर त्याची पालखी आणि दिंडी जर संपूर्ण जर आपल्याला लाईनला लागतपर्यंत ही आहे ना आपल्याला लाईनला लागतपर्यंत संपूर्ण तुम्हाला अशी थांबत जाणार कारण यांना दिंड्या यांना येत राहतात त्या ठिकाणी दिंड्या येत असल्यामुळे आहे ना थोडंसं थांबत जातात या ठिकाणी थांबत जातात आणि आपल्याला जर हे पाहिलं तर याचं हे जे महिला वारकरी सगळ्यात जास्त दिसतात आता हे जे अवसरी खुर्द काळभैरवनाथ अवसरी खुर्दची दिंडी आहे या ठिकाणी 51 नंबर हे सर्व त्या दिंडीचे हे जे महिला वारकरी आहेत हे सर्व महिला वारकरी आहेत या ठिकाणी काळभैरवनाथ दिंडीचे जर आपलं हे वारकरी आपण पाहते ना हे सगळे महिला वारकरी आहेत आपण बघू शकता महिला वारकरी त्याच्यानंतर बघा या दिंडी भावना असं कारण हे काय होतं दिंड्या यांना जोपर्यंत संपूर्ण लाईन लागत नाही तोपर्यंत अशाच दिंड्या यांना येत राहतात एकमेकांच्या आपल्या समोर येतात कारण 49ची दिंडी पुढे येऊन थांबत असतात या ठिकाणी जर पाहिलं तर या दिंड्या त्या पुढे येऊन थांबत असतात आणि पुढे येऊन आपल्या सावलीला बसलेले असतात आराम करत असतात त्याच्यानंतर आराम करून या दिंड्यांना पुढे आपल्या बिस्किट वाटतात ते सर्व लोकांना बिस्किट वाटत असतात या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता या ठिकाणी ते बिस्किट वाटत असतात आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला आहे ना हे कुठे सर्व आहे ना जे ना आता लाईनीमध्ये वारकरी आलेले ते वारकरी सर्व दिसत जातात एकमेकाला साथ देत असतात पुढे आहे ना एक पाऊल टाकत आहे ना पुढे आहे ना आपल्या पंढरपूरच्या दिशेने चालत असतात या ठिकाणी जर पाहिलं तर पुढे एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत असतात आणि आपण जर पाहिलं तर आता आहे ना एक रथ किती सुंदर सजवलेला रथ किती सुंदर दिसतो संत कृपा सोपन काका यांचा रथ किती सुंदर सजवला आहे तो ज्यांनी सजवला आहे त्याला किती सुंदर आहे तो पण मनाप्रमाणेच त्यांनी सजवला आहे गुलाबाची संपूर्ण पाहिलं तर गुलाबाची जी फुलं आहेत जी गुलाब संपूर्ण जर पाहिलं तर आपल्याला काय ना या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्ण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण बघतो तर आपल्याला सर्व पाहतो आपण तिथे सर्व गर्दी आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता या ठिकाणी सर्व गर्दी या ठिकाणी पाहिलं तर आपण बघू शकता आणि पण सर्व वारकरी बघा आपल्याला सर्व वारकरी या ठिकाणी आता हे जे वारकरी एका लाईनीत चाललेले आता दिंड्याकडे सगळ्या सारखे चाललेले आहेत कारण आता काय झालं माहिती आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर आता असं झालं का या संपूर्ण ज्या दिंड्या आहे ना एका लाईनीमध्ये चाललेल्या आहेत त्या ठिकाणी जर एका लाईनीत दिंड्या चाललेल्या आहेत सगळ्या दिंड्या एका लाईनीत चाललेल्या आहेत आपण पाहतोय तर एका लाईनीत सगळ्या दिंड्या चाललेल्या आहेत पहा या दिंड्या एका लाईनीत जायचं कारण तर आपल्याला आता पाहतोय आपण किती सुंदर अशा दिंड्या दिसतात एकमेकाच्या संत कृपा सोपान काका यांची पालखी सोहळ्याच्या आहे ना या ठिकाणी आपण पाहतोय आपण थोडंसं आता या ठिकाणी आहे ना पायातले
आपण चालता चालता एक तुम्हाला सांगतो दिंड्या एका लाईन चालता चालता कोराळे बुद्रुक या ठिकाणी आपण कोराळे बुद्रुक या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला जर बघायचं असेल तर या ठिकाणी जर कोराळे बुद्रुकच्या ज्या दिंड्या थोड्याशा थांबलेल्या एका लाईनीमध्ये आता कोराळे लाईन चालणार त्या ठिकाणी कोराळे बुद्रुक आणि आपण जर पाहिलं तर असं आहे का आपण पाहत असताना आपल्याला आहे ना त्या दिंड्या एका लाईनीत चालत असतात नेहमीच चालत असतं एका लाईनीमध्ये काही प्रॉब्लेम नाही कारण तिथे असं आहे का दिंड्यांचा एक आहे ना एक वेगळाच असतं किती सुंदर असे ना जे वारकरी मंडळी असतात आपण जर पाहिलं तर एवढे वारकरी सुंदर याच्यामध्ये चालत असतात आणि एकमेकाला साथ देत वारकरी चालत असतात त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता आणि वारकरी मंडळी येण्याची वारकरी मंडळी सर्व एकमेकांना साथ देत चालत असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला जर पाहिलं तर या ठिकाणी वारकरी एक प्रॉब्लेम आहे तुम्हाला समजलं एक आपल्याला जर पाहिलं बघा एकामागे एक चालत असतात ते जे अवसरे स्वतःची दिंडी आहे सगळ्या दिंडीच्या मानकरी आहेत ग्रामस्थ आहेत सगळे वारकरी आवर्जून दिंडीसाठी आणि भरपूर आहे हे जे काळभैरवनाथ दिंडीमध्ये 9 नंबर दिंडीमध्ये आहे ना कमीत कमी 200 जण असतील ते जर एकाच टोपी घातलेले गोल टोपी एकसारखे दिसतात महिला वारकरी पण एकसारखे गोल टोपी घातलेली त्या ठिकाणी असते त्या टोपीवरती नाव आहे पीर साहेब डेअरी त्या टोपीवरती नाव आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता कारण जे महिला वारकरी वाजत गेलंच चालत असतं ते मृदुंगाच्या टाळ मृदुंगाच्या हिशोबात वाजत असतं त्या ठिकाणी जर पाहिलं तर गाणी म्हणत चालत असतात भजन म्हणत चालत असतात सुंदर असं दिसतं वातावरण जर पाहिलं तर आपण बघू शकता या ठिकाणी सुंदर वातावरण सगळे एकत्र असतात नाचत असतात बघा कसे नाचतात कसे नाचत असतात आज जर पाहिलं तर बघू शकता सुंदर असं वातावरण आहे सुंदर अशा वातावरणामध्ये आपण एक सुंदर सुंदर असं आता जे गाव आहे कोराळे गावाच्या ठिकाणी आलेले जातात कोराळे ठिकाणी आल्याच्यानंतर कोराळे गावामध्ये गर्दी झाली समस्त लोकांनी कारण आता जे आहे ना हे आपल्याला कोराळे गावामध्ये सर्व कोराळे गावामध्ये जे ग्रामस्थ लोक ग्रामस्थ त्याच्या दिंडीचे स्वागत करतात आणि दिंडीचे स्वागत करून पुढे जाते त्याच्यानंतर आपलं स्वागत करत असतात त्या ठिकाणी पाहिलं तर आपण जर पाहतो पाहिलं तर स्वागत करतात गर्दी किती झालेली एस टीच्या बस आहेत त्या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व एस टी बस आहेत कारण बस अडवलेलं आहे स्टॉपिंग झालेलं आहे कारण बस चाललेलं आहे आणि आता आपल्याला कोराळे गावातून आतमध्ये जाणारी कमान दिसते नाही कमानीच्या आतमध्ये गेलेलं आहे त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे त्याचे स्वागत हे गावकरी ग्रामस्थ लोकांनी संपूर्ण स्वागत केलेलं आहे तर हे आमची पण जी अकाउंट नंबर त्यांच्याच होता आता मी रथ तिकडे गेलेलं आहे तिकडे स्वागत केलेलं आहे तिथे आपल्याला कारण या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता नाही चालत दिंडी इकडं आल्याच्या नंतर अवसर नंबर दिंडी किती मोठी दिंडी आहे त्याच्याने पाहिलं तर किती पब्लिक आहे सर्व पब्लिक सर्व एकसारखे आहे छोट्या कॅब घातल्यामुळे आणि एकसारखे व्यवस्थित दिसत असतात कॅब एकसारखे असल्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकता हे सर्व पब्लिक
गेटसारखं कसं दिसतंय या ठिकाणी आपण पाहू शकता. हे पहा, हे इथे आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना आता इथे रथ लागलेला आहे. त्याचे हे जेवणारे असतात. आता इथे जर रथाचं आहे ना नाचवणार मग आतमध्ये घेऊन थोडेसे आतमध्ये घेऊन जातात रथ. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण रथाच्या इथे आलेले तर आता आपल्याला कोराळे गाव या ठिकाणी